विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वीमध्ये तुमचे स्वागत। चमत्कार प्रकाशाचा भाग 2 यामध्ये आपण प्रकाशाचे अजून आणखीन काही वेगवेगळ्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन। हे अपवर्तन नेमकं कसं घडून येतं? जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा ते प्रकाश किरण आपली दिशा बदलतात आणि या दिशा बदलण्याच्या प्रकाश किरणाच्या गुणधर्माला आपण प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतो। आता या ठिकाणी आपण एक प्रयोगच पाहूया ना। काचेच्या चिपेतून ज्या प्रकाश किरण जातात तेव्हा ते प्रकाश किरण आपला मार्ग किंचित बदलताना दिसतात। नंतर पुन्हा ते काचेच्या चिपेतून अपवर्तित किरण जातो तेव्हा तो आपला मार्ग पुन्हा बदलताना दिसतो। म्हणजेच एका माध्यमातून एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना प्रकाश किरण आपला मार्ग बदलतात आणि यालाच आपण म्हणतो प्रकाशाचे अपवर्तन। आता हे अपवर्तन नेमके कोणत्या नियमानुसार घडून येते? तर या अपवर्तनाचे महत्त्वाचे असे 2 नियम आहेत। सर्वात आधी की आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका। जेव्हा आपण म्हणतो की आपाती किरण आपाती बिंदू स्तंभिका असते तेव्हा आपाती किरण अपवर्तित किरण स्तंभिका एकाच प्रतलात असतात। आणि या ठिकाणी आपल्याला दुसरं असं पाहायचं की त्याचा कोन जो आहे आपाती कोन आणि अपवर्तन कोन त्याबद्दल आपण असं म्हणू की जेव्हा 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 प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो तेव्हा अपवर्तित किरण किंचितसा स्तंभिकेजवळ झुकलेला दिसतो आपल्याला। पहा, हवा हे विरल माध्यम आहे। या हवेतून जाणारा आपाती किरण जेव्हा काचेच्या चिपेत काचेसारख्या घन माध्यमात शिरला आहे तेव्हा तो अपवर्तित झाल्यानंतर किंचितसा स्तंभिकेजवळ सरकल्याचं स्तंभिकेजवळ झुकल्याचं आपल्या लक्षात येत आहे। आणि जेव्हा जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात अपवर्तित किरण किंवा प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जाताना दिसतो। हाच अपवर्तित किरण जेव्हा काचेच्या चिपेतून हवेत जातो तेव्हा त्याचं आणि स्तंभिकेमधलं अंतर जास्त आहे, म्हणजेच हा स्तंभिकेपासून दूर जात आहे। आता मग आपल्याला अपवर्तनांक काढायचा असेल तर हा अपवर्तनांक एका माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी असा आपण काढतो आणि या ठिकाणी हा अपवर्तनांक म्हणजे आपाती कोन आणि अपवर्तन कोन यांचं गुणोत्तर असतं। जर आपाती कोन I असं आपण म्हटलं आणि अपवर्तन कोन आपण R असं म्हटलं तर हे गुणोत्तर असे अपवर्तनांक बरोबर sin I छेद sin R। आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत की काचेच्या चिपेतून नेमकं हे अपवर्तन होत असतं तेव्हा अजून काय काय गोष्टी आपल्या लक्षात येतात। आपण याचे 2 गुणधर्म पाहिले की घन माध्यम विरल माध्यम, विरल माध्यम घन माध्यम। मग काचेच्या चिपेप्रमाणेच आपण अजून कशा कशाचा अभ्यास करू शकतो। हवेतून जाणारे प्रकाश किरण पाण्यात जातात तेव्हा काय होतं? पाण्याने भरलेल्या चंचुपात्रात पेन्सिल बुडवून पाहिली आहे का तुम्ही कधी? काय दिसतं आपल्याला? पेन्सिल किंचितशी वर उचलली की दिसते का? काचेच्या ग्लासमध्ये ठेवलेलं 5 रुपयाचं नाणं पाहिलं आहे का? ते नाणं त्याच्या मूळ स्थितीपासून वर उचललं का दिसतं का? हे सर्व कशामुळे विचार करा। आता आपण पाहिलं प्रकाशाचं अपवर्तन, अपवर्तनाचे नियम आणि अपवर्तनांक। अपवर्तनांक नेहमी आपण एका माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाची, हवेचा काच सदृश, काचेचा हवा सदृश आणि आपल्याला आपल्या पुस्तकात आणि आपल्या लेखात अजून वेगवेगळ्या पदार्थांचे अपवर्तनांक अभ्यासता येतील। यापुढे आपण पाहणार आहोत की प्रकाशाचे अपस्करण कसं घडतं आणि हे अपस्करण घडताना नेमकं काय काय होतं। अपस्करण म्हणजे काय? मागील पाठात भाग 1 मध्ये आपण अपसरण हा शब्द पाहिला होता आणि तिथे आपण असं पाहिलं होतं अपसरण म्हणजे एकमेकांपासून दूर जाणे। पण अपसरण अपस्करण पूर्णपणे भिन्न आहे। शुभ्र पांढऱ्या प्रकाश किरणाचे जेव्हा त्याच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये विभाजन होतं, वेगवेगळ्या वर्णपंक्तींमध्ये विभाजन होतं त्याला आपण प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतो। आणि हे होताना आपण या ठिकाणी काचेच्या प्रिझमचा वापर करतो। काचेच्या प्रिझम मधून जेव्हा पांढरा शुभ्र प्रकाश जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या इंद्रधनुष्याचे 7ही रंग आपल्याला 7 वेगवेगळ्या वर्णपंक्तींमध्ये दिसतात। आता हे 7 वेगवेगळे रंग एकमेकात मिसळत का नाहीत? का ते वेगवेगळे दिसतात ह्याचा आपण विचार केला आहे का? या 7ही रंगांमध्ये तांबडा रंग आपल्याला सर्वात आधी दिसतो, त्यानंतर इंद्रधनुष्याचे वेगवेगळे रंग आणि जांभळा रंग आपल्याला सगळ्यात शेवटी आलेला दिसतो। विचार केल्यास असं लक्षात येतं की तांबड्या रंगाचं विचलन अत्यंत कमी होत असतं हवा या माध्यमात आणि त्यामुळे तो दूरवर जातो आणि म्हणूनच सिग्नलचा रंग देखील लाल असावा, नाही का? या ठिकाणी प्रत्येक रंगाचा आपापलं वेगवेगळं स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्यामुळे हे रंग एकमेकात न मिसळले जाता
वेगवेगळी 7 रंगांची वर्णपंक्ती आपल्याला दिसते आणि सर्वप्रथम आयझॅक न्यूटनने दाखवून दिलं आहे. नेहमी आपल्याला हे सगळं बघायला प्रिझमच पाहिजे का? तर नाही. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा देखील आपल्याला आकाशात इंद्रधनुष्य दिसतं. कारंजाच्या जवळ तुम्ही जर उभे राहिलात तर पाण्याच्या लहान लहान थेंबातून देखील जेव्हा प्रकाश किरण जाताना दिसतात तेव्हा देखील इंद्रधनुष्याचा 7 रंगांचा पडदा त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतो. म्हणजेच पांढऱ्या वर्णपंक्तीचे 7 वेगवेगळ्या रंगात होणारं विभाजन, ह्यालाच आपण प्रकाशाचं अपस्करण म्हणणार आहोत. आता हा अपस्करित झालेला प्रकाश जर वेगळ्या प्रिझम मधून परत नेला तर तो शुभ्र पांढरा मिळू शकतो का? पहा, आपलं पाठ्यपुस्तक पाहण्यासाठी आणि आपल्या लेखाचा देखील यासाठी वापर करा. पुढे आपण पाहणार आहोत प्रकाशाचं विकिरण. प्रकाशाचं विकिरण म्हणजे काय? जेव्हा जेव्हा प्रकाश वातावरणातील लहान लहान कणांवर पडतो तेव्हा तो लहान कणांद्वारे सर्वत्र पसरला जातो आणि ह्यालाच आपण प्रकाशाचे विकिरण असं म्हणतो. खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या वेळेचा प्रकाश झोत पाहिलात का? त्यामध्ये अत्यंत लहान लहान कण आपल्याला स्पष्टपणे दिसतात. कोणत्याही ठिकाणी जेव्हा जेव्हा लहान लहान कणांवर प्रकाश किरण पडले जातात तेव्हा ते इतस्ततः सर्व दिशांना पसरतात. आणि हा शोध सर्वप्रथम CV रामन यांनी लावलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आता अपवर्तनांक आणि प्रकाश आणि प्रकाशाचं बदलणारं माध्यम ह्याच्याशी निगडीत एक निसर्गातील घटना पाहिजे, ती म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे. अंधाऱ्या रात्री आपल्यापासून जेव्हा तारे खूप दूरवर असतात तेव्हा ते कधी आपल्याला तेजस्वी दिसतात तर कधी आपल्याला ते मंद दिसतात. असं का बरं होतं? नेमकं ह्यामागे कोणती शास्त्रीय घटना अवलंबून आहे? तर आत्ताच आपण प्रकाशाचं अपवर्तन हा जो भाग शिकलो, या ठिकाणी ताऱ्यांचं लुकलुकणं ही आपल्याला काहीशी आभासी घटना असं देखील म्हणता येईल. तारे आकाशात स्थिर असतात, ते आपलं जागा किंवा आपलं अंतर बदलत नाहीत आणि ते स्वयंप्रकाशित असल्यामुळे स्वतःच्या प्रकाशाने चमकत असतात. आता हे असे तेजस्वी स्वतःच्या प्रकाशाने चमकणारे तारे जेव्हा त्यांच्यापासून निघणारे प्रकाश किरण हवेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात तेव्हा कधी कधी आपल्याला त्या हवेतून येणाऱ्या प्रकाश किरणाचा मार्ग किंचितसा बदललेला दिसतो आणि म्हणून हा तारा आहे त्यापेक्षा मूळ त्याच्या स्थितीपेक्षा जास्त अधिक उंचीवर आहे असं दिसतो. आणि जेव्हा असं आपल्याला दिसतो तेव्हा त्या ताऱ्याचा प्रकाश आपल्याला मंद वाटतो आणि ह्यालाच आपण ताऱ्यांचं लुकलुकणं असं म्हणू शकतो. म्हणजे ही शास्त्रीय घटना आहे आणि ह्या ठिकाणी आपण ताऱ्यांचं लुकलुकणं जेव्हा आपण बघतो तेव्हा तारा स्वतःची जागा न बदलता केवळ प्रकाश किरणाच्या होणाऱ्या अपवर्तनामुळे आपल्याला हे तारे रात्रीच्या प्रकाशात लुकलुकताना दिसतात. अजून आपल्याला कोणत्या घटना निसर्गातल्या सांगता येतील तर मृगजळ. उन्हाळ्याच्या रखरखीत उन्हात आपल्याला वाळवंटासारख्या ठिकाणी किंवा वाळूच्या ठिकाणी पाणी असल्याचा भास होतो. हा भास होणं किंवा हा मृगजळ दिसणं हे देखील एक शास्त्रीय घटना आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात हा प्रश्न नेहमीच असेल की आकाश हे निळं का दिसतं? आकाश निळं दिसतं कारण मगाशी आपण जे प्रकाशाचं अपस्करण पाहिलं, शुभ्र पांढऱ्या प्रकाशातून निळ्या रंगाचं अपवर्तन सर्वात जास्त होतं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या भोवतीचं आकाश निळं दिसतं. या ठिकाणी आपण प्रकाशाच्या अधिक जास्त गुणधर्मांचा आणि ह्या धड्यातील उदाहरणांसाठी आपण आपला यशस्वी भवचा लेख अवश्य पाहावात आणि पाठ्यपुस्तकाचं बारकाईने वाचन करावं.